गजानन उंदीर म्हात्रे हे माझे तसे सहकारी. मी वयाने मोठा आहे त्यापेक्षा, परंतु अगदी लहानपणापासून त्यांचं जीवन कशा पद्धतीने चालू होतं हे मी आजमावलेलं आहे. घरची मध्यम परिस्थिती, या परिस्थितीमध्ये त्याचा एक विशेष म्हणजे कामासाठी धडपड. कुठेतरी नोकरी करायची, 4 पैसे कमवायचं, कुटुंबाला सुखी करायचं, हे पूर्वीपासूनचं ध्येय. होणा करताना लिज्जतमध्ये नंबर लागला आणि मुंबईला स्थायिक झालं. त्याने खूप प्रगती तशी केली. मुलांचं शिक्षण, मुलींचं शिक्षण, मुलांची लग्न. हे चांगल्या पद्धतीने त्यांनी ॲडजस्ट करून कार्य केलेले आहे. आणि या आमच्या या वाडीवर म्हणजे शिर्केचार नंबरला एक तसं म्हणाल तर एक सेवाभावी वृत्ती त्याची. दुसऱ्यावर परोपकार करायचं मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. पण त्याच्याकडे विशेष गुण म्हणजे असं तडजोड करायची. बोलताना बोलायचे ते, नंतर मग विचार करून त्या प्रसंगातून मार्ग काढायचे. या वाडीवर आमच्या शिर्केचार नंबर 1ला सुखदुःखाला तर असंच येते, पण लग्नकार्य, पूजा अर्चा, त्यांचा कौटुंबिक कार्यक्रम, या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून हजर राहायचे. तर कोणाच्या घरी लग्न असेल तर ते स्वतः पैसा खिशात घेऊन यायचं. पण त्याला ते विचारणार जाताना, काय रे काय पाहिजे का मदत, आणि ते मतं सजळं हाताने द्यायची गोष्ट आहे. आता याच्यापुढे त्याने समाजसेवा आणि भक्तिमार्ग या 2 मार्गातून त्याने जावं. त्यांच्या पुढील उर्वरित आयुष्यासाठी त्यांना दीर्घ आयुरारोग्य लाभो ही परमेश्वरचरणी मी प्रार्थना करेन. गजानन उंदीर म्हात्रे, शिर्केचार नंबर 2. नंतर 7वी झाल्यानंतर इथं वडखड असा फळ येतात. कार्यक्रम असला तर येतात, लग्न काय, गणपती काय, म्हणजे एकंदरीत येतात. इथं जवळजवळ 60-70 माणूस जमतं गणपतीला. जास्त बोललो तरी आनंद वाटतोय. आम्ही एक वयाचे लहानपणी असे समुद्र राहायचे, मच्छी पकडायचो, मजा करायचो. शाळेत पण 4थीपर्यंत एकत्र होतो. नंतर 1 नंबरशी 2 नंबरला शाळेत गेला. तिथून नंतर शाळा शिकून झाल्यानंतर तो कामाला लागला मुंबईला. हा विठवा पण हा पण होता लिज्जतमध्ये. मी पण त्याच्या खोलीवर 2-3 वर्ष राहिलेला आहे वड्याला. मी पण इथं कॉटेंगला कामाला जातो. छोटी वरती खाली कॉटकेल झोपायचो आम्ही. तर खाट नंतर कॉटकेल झोपायचो. परशुराम, मी, गजानन, आपला नयगावचा रमेश. आम्हाला सुद्धा नाही कुठला कार्य असला तरी माहिती आम्हाला मदत करतो. नाही असं नाही, करतो मदत कुठलाही कार्यक्रमात. असला कार्यक्रम तरी येतात, सगळी येतात ती 7-8 लोक त्यांची एकत्र. बरोबर. गणपती तर 2-3 दिवस असतात सतत. चांगली आनंदाची गोष्ट आहे ना. आता महिन्यातून एक वेळ यावं, आता महिन्यातून 3-4 तरी फेड मांडली पाहिजे. काय बघूया, आता त्याची शेती आहे, शेती करतोय, लागतंय. त्याने आता देवनाम करावा, तीर्थाला म्हणा, कुठे म्हणा, आणि बाहेर गावी विमानात फिरायला पण जावं. ते आम्ही 6 बहिणी 3 भाऊ. कधीच आमची भांडण कधीच झालेली नाही. आम्ही सगळे चांगली. 2 मुला लहान असतापासून काही मोठी केली नाही. तुमचं बाप वाढल्यापासून काही मामाशीच मोठी केली. त्यांना काही चांगला बघतो. अजून पोराबालांना माझे बघतात. अजून सगळं जॉम्बाली पोळ्या जीव आहे. सणासुदी पोळ्यांना कापडा लागतात. सगळं ते छान सगळं तेच वागवली. सासरे माझ्या वडिलांसारखेच आहे. तसे ते पण माझे सासरे माझ्या वडिलांसाठीच आहे. ते पण चांगलं प्रेम आमच्यावर सगळ्यांवर सून म्हणून मानत नाही. आमचे अण्णा खूप चांगले, स्वभावाला खूप चांगले. आणि मी जेव्हा 2.5 वर्षाची होते तेव्हा माझे वडील एक्सपायर झाले. तेव्हापासून मला काकांनी माझ्या वडिलांची आठवण येऊ दिली नाही. मला आनंद होते. अण्णा रिटायर होतात तरी पण मला त्यांनी माझ्या वडिलांची कमतरता कधी भासू दिली नाही. समजा आजारी मी पडलो तरी 10 फोन करणार की का तब्येत बरी आहे का, किंवा काय तुला पैशाची गरज आहे का. माझं ते धीर आहे. ते काय बोलतात, आपण घरातले सगळे घरातले आहेत. माणूस का माणूस शिवाय लाख आहेत. काय आता त्यांचा त्या तब्येतीला सुधरा प्रेम होता. पोरा सरा वागवला नाही. प्रेम अजून सही आहे. अजून सही सागरला जॉब बालतात. मग ते असं म्हणजे बाप म्हणून असं सांभाळतात मुलांना. काय वाटतं आता त्यांच्या जीवाला जपावा. आणि तेही आता रास केला समजा. मुलाबालांची लग्न केली, सगळा घरा दारा सगळा बांधला. आता त्यांच्या जीवाला जपावा. आता काही देवधर्म करा, काय
आराम करा असंच म्हणतात. आता एवढे दिवस कमवले जाम, आता होऊ दे नाही सुखाचा. आमचा देख बहिणी प्रमाणे मला वागवली, पण आल्यात मला इतरलं वगैरे काय केलं नाही. हो भरोसा खात्री प्रमाणे वागायचो आम्ही. कसली वसवत काय वाण समजा काय लिकून दपून गजानन उंदीर म्हात्रे यांचं मॅट्रिक्युलेट पर्यंत शिक्षण झालं. त्या शिक्षणाच्या जोरावर त्यांना मुंबईसारख्या लज्जत कंपनीमध्ये वाव मिळाला. ते आज 19 तारखेला निवृत्त होत आहेत. कुटुंबीय तो कुटुंबात ते प्रेमळ आणि सलोख्याने वागले. हेवा दावा हा विषय नाही. मामा कष्टमय जीवनाचं सार आहे. मामाने सामाजिक कार्याची जी त्यांची हुरूप आणि हिरिरी आहे ती पार पाडण्याच्या दृष्टीने त्यांनी सहभाग घ्यावा.
गजामा आमचे मामा नव्हते, पण तरी पण आम्हाला भक्तीसारखीच वागवलं. पण मी तेव्हा पण आमच्यासोबत रात्रभर जागे होतो. आता पण काय कुठले सण आले तरी पण आम्ही त्यांची आठवण काढतोच. गोकुलाष्टमीच्या दिवशी तर हमखास, कारण आमच्या गल्लीत त्यांच्याकडेच व्हायचा. रात्रभर त्या लोकांच्याकडे ते उत्सव असायचा. ज्याचे करिता स्मरण जाय जन्म मृत्यू खंडोन तो राहिला गर्भी येऊन कल्पांची जडेना उगाच लौकिक भाव दाविली मृत्यू लोकीची ठेव तो ब्रह्मानंद स्वयमेव जन्म मृत्यू त्या कैता आणि वेगे धनुष्यबाण युद्ध करीना मी दारुण जरा संदरती बांधून 17 वेळा आणि नवीन. आम्ही आत्ता पण बोलतो की बघ गजामा नाही तर मजाच नाही. जरी ते रिटायर झाले तरी पण आम्ही काय त्यांना आमच्याकडून शुभेच्छा आहे. भाऊ बोलायचे आम्ही त्यांना. हां पण माणसांना उपयोगी पडायचे. रात्री इत्री सगळे केव्हा पण हॉस्पिटलला म्हणा, काय आजारी माणूस पडला म्हणा त्याला घेऊन जायचं आणि कार्यक्रम असला तरी पण पुढे धावायचे. कुणाची भांडणं झाली तरी पण मला हॉस्पिटलला न्यायला सगळी धावून आली होती. त्यांची बायको पण तशीच माणूस केलंही तिला नाही. दोघांना पण नवरा बायको चांगला त्यांना तुम्ही नावच ठेवू नका. हो कभी कोई तकलीफ हमको नहीं हुई से बहुत अच्छी आदमी, कभी हमको कोई उनसे कोई ये नहीं की, बहुत अच्छे से रहे. उनका व्यवहार भी बहुत अच्छा था. सुख दुख में हमेशा साथ देते. हम लोग को कभी मुसीबत आती तो भी साथ देते थे. हमारे सुख दुख में आते थे. उन लोग के घर में दिवाली रहती तो हम लोग को बुलाते थे बनाने के लिए. खुशी हो रही है और भगवान उनका ज़िंदगी अच्छे से जाए, बस हम लोग की यही उम्मीद है. मेरे को इतना मानते हैं बड़े बेटे की जैसा. हमको बहुत हेल्प करे. हमारे लड़की की शादी में भी किए हुए, कभी उल्टा सुल्टा कभी किसको बोले गए. जितनी तारीफ करेंगे उतनी कम है उनकी. और हमेशा हम लोग को बहुत साथ देते आए. हम मुस्लिम है मगर उन लोग ने ऐसा कभी भेदभाव रखे नहीं है. भेदभाव कभी मुस्लिम और हिंदू का रखे. हम लोग एक में थाली में मतलब खाए सब ऐसा. बहुत अच्छे इंसान. कोई बोलना नहीं जितनी चाहिए कि इज्जत करेंगे कमी चाहे बोलते हैं. हाँ रिटायर हो रहा है, थोड़ा दुख तो लग रहा है हमको भी. नोव्हेंबर एक खास दिवस, सेवापूर्तीचा दिवस.
गजानन म्हात्रे माझे सासरे जवळपास 30 ते 40 वर्षाच्या कालावधीत सेवा देऊन ते सन्मानानं सेवानिवृत्त होत आहेत। संपूर्ण कारकिर्दीत जीवनभर त्यांनी परिश्रमाला फार महत्त्व दिलं, सचोटीने व्यवहार केला, आलेल्या गेलेल्या प्रत्येकाची आस्थेने विचारपूस, त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा, असा हा माणुसकीचा गहिवर असलेला व्यक्ती। आणि मुंबईत सुरुवातीला छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्यानंतर त्यांना लिज्जत या मोठ्या संस्थेत संधी मिळाली। माझ्यावर तर त्यांनी अगदी मुलासारखं प्रेम केलं, माझ्या प्रत्येक गोष्टीवर त्यांची नजर असते आणि मला सतत मार्गदर्शन देत असतात। कुटुंबातील दुःखाच्या प्रसंगी अगदी पुढे होऊन काम करणारा आणि सुखाच्या प्रसंगी श्रेय न घेता कार्य पूर्ण कसं तडीस जाईल, यशस्वी कसं होईल यासाठी ते सतत सूचना देत असतात। त्यातून आता ते सेवानिवृत्त होत आहेत, आयुष्यभर खूप कष्ट केलेत, त्यांची पुढील आयुष्याची वाटचाल ही सुखदायी, समाधानाची आणि निरोगी आयुष्याची जावं अशी मी माझ्यातर्फे ईश्वरचरणी एक विनंती करतोय। माझं नाव प्रकाश गजानन म्हात्रे। बाप या नात्याने आणि माणुसकीच्या नात्याने माझे फादर एक नंबर आहे। आय लव्ह माय फादर। फार आम्ही गरिबीच्या परिस्थितीतून आलो, परंतु बापूंनी आम्हाला कधी गरिबी हा प्रकार दाखवला नाही। माझ्या माहितीनुसार अंदाजे 97 का 98च्या आम्हाला बापू आमचे गांधी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते। त्यांना हृदयविकाराचा एक सौम्य झटका त्यावेळी आला होता। ज्यावेळी बापूंना आम्ही बघितलं त्या बेडवरती, दोघंही आम्ही ऑक्सोबॉक्स रडत होतो। आणि त्या दिवसापासून ॲक्च्युली त्या रात्रीपासून माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी लागली। बाबा रिटायर हे म्हणजे कसं आहे, लोकांच्या नजरेत रिटायर होत आहेत ते। बापू उर्फ कष्ट, बापू आता बस झाला, पण ह्याच्या पुढे तुम्ही आता झुरू नका, बिंदास राहा, काही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। वी लव्ह बापू। लग्न झालं गजानन म्हात्रेंबरोबर 77ला 15-77 एप्रिल पासून मी दोन 3 वर्षे गावी काढले आणि मग इकडे मुंबईला आलो। आणि मग ते काय तो भाजी बिजी मला काय बाजारात पाठवली नाही, म्हणजे स्वतः बाजार पाणी घेऊन यायचं, काय मदत करायची। नवरं तेवढं पण न रागीत ठेवीत न तेवढं पण प्रेम पण आहे। माझी सासू पण बोलली, हा संसार संगीताचा संसार आहे, मुंबईकडचा संसार आहे। सासूने पण मला आशीर्वाद दिला। आता काय नाही, आता नातवंडांना सांभाळावा का कुठं देवधर्म करावा ही एवढी इच्छा माझी आहे। नवरा म्हणून माझा देव माणूस आहे। बापूंची लाडाची लेक, सर्वात लहान जागृती। बापूने आम्हाला कधी मुलामुलींमध्ये भेद नाही केला। प्रेग्नन्सीच्या वेळी बापूंनी मला अशी जपली, काळजी घेतली। आता बापू रिटायर झाले, त्यांचा जशा अजूनपर्यंत कष्ट करत आले। आम्हाला असं वाटतं की रिटायरमेंट नंतर बापूंनी थोडंसं आराम करावा, आईला वेळ द्यावा आणि त्यांना उदंड आयुष्य द्यावं। माझी बापू म्हणजे माझ्यासाठी खूप काही आहे। मी मोठी कधी झाली, मला जबाबदारीची जाणीव केव्हा झाली, हेही माझ्या वडिलांकडूनच मला मिळालेली एक प्रकारची देणगी आहे। कारण की माझे काका अचानक त्यांचा मृत्यू झाला की सर्वात मोठा धक्का माझ्या बाबांना होता। कारण स्वतः इतका खचला की त्याला असं वाटलं की माझा उजवा हात गळून पडला। आणि त्यानंतर आम्हाला अशी कुठेतरी जाणीव झाली की बाबांची एक बाजू फार कमी कमकुवत झाली। आज खरं सांगायचं म्हणजे बाबांनी आम्हाला काय संस्कार दिले असं जर विचारलं बापूने, तर सर्वात मोठा संस्कार म्हणजे त्यांनी माणुसकी आणि मानवता। तर रिटायरमेंट नंतर त्यांनी आपला पूर्णतः वेळ त्यांच्या कुटुंबाकरता म्हणजे त्यांची नातवंडे आता एकमेकाला वेळ द्यावा, जपावं, त्यांचं पुढील आयुष्य आरामदायी, आरोग्यदायी आणि सुखसमृद्धीने जावं। तसे आमचे भक्कम म्हणजे आमचे बापू। या बापूंच्या भक्कमपणामुळे आम्ही आज या स्तरावर प्रत्येक संकटाशी, प्रत्येक वादळाशी कसा सामना करायचा आणि त्याला चिरून कसा पुढे जायचा, यशाच्या प्रगतीच्या मार्गावर कसा निवडायचा हे त्यांच्याकडून शिकलो। पण एक सर्वात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे माझ्या लग्नाचाच। माझं लग्न हे इंटरकास्ट आहे। इंटरकास्टमुळे आपल्या जातीमध्ये काय बोलतील, इतर लोक काय बोलतील आणि कोणाचे विरोध होऊ नये, आपल्या पूर्ण कुटुंबाची परवानगी घेतली। आज बापूंचा रिटायरमेंट दिवस आहे, त्यामुळे माझा एकच त्यांना एक सल्ला आहे की त्यांनी या उतार वयामध्ये आपलं बालपण एन्जॉय करून नातवंडांबरोबर खेळून देवदर्शन करावं, समाजकार्य करा आणि उर्वरित आयुष्य शांतीने, सुखाने, आनंदाने आणि आरोग्यदायी जगा ही त्यांच्याकडे माझी इच्छा। मी शलाका प्रकाश म्हात्रे यागती
सर्वात मोठी सून. माझं लग्न झाल्यानंतर 1 वर्षानंतर माझे वडील एक्सपायर झाले, पण त्याच्यानंतर त्यांनी कधीच मला वडिलांची अशी कमी जाणून दिली नाही आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक संकट आलं त्यांनी मला मदत केलेली आहे. त्यांनी एवढ्या आयुष्यामध्ये खूप कष्ट केलेले आहेत. आता ह्याच्या पुढे त्यांनी फक्त आराम करावा, स्वतःची तब्येत जपावी, आरोग्य जपावं आणि लहान नातवंडांबरोबर आयुष्य पुढे घालवावं. बापूची व्याख्याच वेगळी आहे, की बापू हे दुसऱ्यासाठी असेल पण ते माझ्यासाठी पप्पा आहे आणि मला फुल सपोर्ट केला एकदम. आणि आम्हाला फ्रान्स, जर्मनी आणि पॅरिसचा ऑपॉर्च्युनिटी होता मोठा एकदम, पण बापूंनी त्या टाइमला मला इतका फुल सपोर्ट केला आहे की ते मला एअरपोर्ट पण ते मला सोडायला एकदम त्यांच्या फुल सपोर्टवरून मी गेली आहे. फ्रान्स, जर्मनी आणि पॅरिस फिरून आली. आता ते रिटायर होत आहे तर माझे तेच आहे की ते लाईफमध्ये राहा, एकदम जे मन मोकळा करावं, एकमेकांशी एन्जॉय करा लाईफ. नमस्कार, मी आज नोकरीतनं रिटायर झालेलो आहे आणि मला हे माझ्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये हे मला माहीत नव्हतं की माझ्याबद्दल तुम्ही इतकं आपुलकीने, प्रेमाने हे माझा कार्यक्रम तुम्ही कराल हे मला माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं. मी शिर्कीचाल नंबर 1 मध्ये राहणारे आणि पहिला माझे गुरु आईबाप. कारण माझी आईबाप ही 50 पैसे रोजंदार दिवसाचे 8-9 तास उन्हामध्ये काम करत होती. हाच एक माझ्या मनामध्ये फक्त ध्यास, तो आजपर्यंत. आम्ही खाल्ला तरी लक्ष तिकडे की आपली आई 50 पैशामध्ये काम करत होती, मग आपण का, तो माझे ध्येय मनात बसलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही कुठेही किती खर्च करायचा किंवा काय करता तरी पहिला तो शब्द आईचा लक्ष येतं, आईबापांचं लक्ष येतं की आईबापांनी आज आपण एशीमध्ये बसून आहोत, आईबापाने उन्हामध्ये 50 पैशामध्ये काम केलं. हे जाणीव जशी आमच्यात आहे तीच जाणीव माझ्या मुलांना. पूर्वी आमच्याकडे जमीन आपल्या रस्ते नव्हते, त्यामुळं आम्ही 5 किलोमीटर पायाने चालत जात होतो. अशा प्रसंगातनं आम्ही शालेय शिक्षण जुनी 11वीपर्यंत केलेलं. नंतर मी मुंबईला वडाळा येथे राहिलो, जवळजवळ 1.5-2 वर्षे ठाणा वागले स्टेट इथे बोर्ड नंबर 2 इथे ब्लू स्टारमध्ये जवळजवळ 2 वर्षे काम केलं. जोपर्यंत मला इकडे नोकरी मिळत नाही तोपर्यंत मी नोकरी सोडणार नाही असा माझा ध्येय होता. छगन बापा हे लिज्जत पापडमध्ये त्यांनी लिज्जत पापडची सुरुवाती केली. त्यावेळेला 16 किलो डाळीपासून सुरुवाती झाली. त्यानंतर पिढी दत्तानी हा पूर्ण वटवृक्ष तयार केला. आज जवळजवळ 43,000 ऑल इंडियामध्ये बहीण लोक कामं करतात. स्टोअर किपर झाल्यानंतर ते आजपर्यंत झालं की लिज्जत पापडमध्ये नोकरीला असल्यामुळं त्यामुळं माझ्या मुलांचं शिक्षण पण झालेलं होतं. आणि जिथे मी राहतो तिथं माणुसकी प्रेमामध्ये सगळ्यांतो, कुणाचा जात भेद न मानता प्रत्येकाच्या सुखदुःखाला मी नेहमी असतो. रात्री 12 वाजले आवाज दिल्यानंतर मी उठून जाणार, तो हॉस्पिटलला असो आणखी कुठेही असो. आणि नंतर बाबा वाढल्यानंतर त्यांनी आमचा मोठा भाऊ हा आमच्या घरातला आधार पुरुष आम्हाला होता, तो आजपर्यंत आहे. त्याने आज बहिणींची, आमची भावंडांची सगळी लग्न त्यांनी केली. परमेश्वर म्हणजे आमच्या 6 बहिणी पण खाऊन पिऊन सुखी आहे. दत्ता माझा छोटा भाऊ हा पण 21-20 वर्षाचा असताना त्याला मी मुंबईला आणलं. मुंबईला आणल्यानंतर त्याला पण लिज्जत पापडमध्ये त्यांनी काम केलं. आणि माझ्या सगळ्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा प्रसंग म्हणजे हा दत्ताचा, माझ्या छोट्या भावाचा. त्याला वयाच्या 31-32 वर्षी आजारी नसताना एकाएकी अटक आला. आणि हा संपूर्ण जो प्रसंग होता तो प्रसंग मला एकट्याने करावा लागला. मुलगा 4 वर्षाचा होता आणि मुलगी 1.5 वर्षाची होती मुंबईला. हा जीवनामध्ये मला सगळ्यात दुःखाचा प्रसंग होता. नंतर जिंदगीमध्ये मी आजपर्यंत कधी मागं म्हणून पाहिलेलं नव्हतं. तर आमच्या जीवनामध्ये असं होतं की आमची दोन्ही म्हणजे संसाररूपी या वेळी आम्ही संसार जो होता ही दोन्ही चाकं बरोबर असल्यावर आजपर्यंत आमची गाडी रुळलाव आहे. आणि तिने साथ दिली. तिची घरातली कामं म्हणजे घरातली कामं करून पोरांना शाळेत नेणं आणणं ही तिची जबाबदारी होती. माझी मुलं सगळी म्युन्सिपाल्टीमध्ये शिकलेली, म्युन्सिपाल्टीमध्ये शिकले होते, पण त्यांच्याकडे एकच लक्ष होतं की वडील आपले एकटे कमवणार. आणि 1 ते 15वी पर्यंत BCom पर्यंत एकही मुलगा कधी फेल झालेला, मुलगा किंवा माझी मुलगी, हे एक मोठा अभिमान आहे. ट्युशन कधी घेतलीच नाही. उलटी ते लहान पोरांची ट्युशन आमच्या घरात घेत होते. पहिली मुलगी म्हणजे मुळाप्रमाणे आहे, बरोबर आहे. आणि हे लोक लहान होते, तिचा हात पकडून ही पाठीमागे शिकली.
त्याच्यामुळे तिला ह्यांच्यापेक्षा तिला ज्ञान आहे आणि तो पहिला मुलगा आहे. जागृती बोलल्यानंतर आमच्या घरातला बॉस मध्ये एक कंट्रोल. आता तिच्या जागेवर आमची आता नात तयार झालेली आहे. मी तिला शम आम्ही पिंकीच बोलतो. दोन जावई आहे. जावई म्हणजे मुलगेच आहे आणि जावई म्हणजे नवीन आहेत आमचे. एक वेळ मी मुलाला कमी विचारेन पण जावयांना पहिला विचार. म्हणजे आपल्या मुली दुसरीकडे जातात जशा त्या मुली सुना आपल्याकडे तर म्हणजे त्याला आपलं जर म्हणून मुली म्हणून जर समजल्या प्रश्नच मिटला. मला आणखी सांगायचं म्हणजे आमचा जवळजवळ 10 भावांचं कुटुंब. चुलत भाव पकडून आम्ही 10 भावांचं कुटुंब. आमच्या घरामध्ये 10 भावंडांना जवळजवळ 4-4 मुलं म्हणजे 20 मुलं, जवळजवळ 20 मुली एवढा आमचा परिवार आहे. 18 बहिणी आहेत आमच्या आणि आमचा जवळजवळ 15व्या आता 15 येणारी यावर्षी 15व्या सुना घरात आलेले आहे. सागर आणि सुभागी त्यांचा त्या मुलांचा सारा आजपर्यंत बापाप्रमाणे मीच करतो. म्हणजे त्यांचा माझा आशीर्वाद त्यांच्या पाठी आहेच आणि याच्या पुढे तसंच राहणार. आता मी आता रिटायर झालेला आहे. माझी सोन्यासारखी सोन्यासारखी मुलं आहेत, नातवंड आहेत. त्यांच्यामध्ये आता पुढचं उर्वरित आयुष्य मी त्यांच्यावर सुखासमाधानी घालवणार आणि शक्यतो समाजसेवा पण करणार. आणि असा इतका मोठा कार्यक्रम होईल माझ्या सुद्धा स्वप्नात नव्हतं. पण त्या कार्यक्रमाला माझ्या मुलं, सुना, जावई आणि फक्त याही सुरुवात केली आणि 100% सिंहाचा जो वाटा असेल तो माझ्या मेवनाचा अजय पाटलाचा. ह्यांच्या सहकार्याने जो आजचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे हे ह्यांच्यामुळे आहे. ह्यांचा मी शतशः आभारी आहे आणि त्यांच्याबद्दल मला ऋणी आहे त्यांचा मी. हे सगळ्यांचं त्यांच्यावर माझं प्रेम होतं. त्याच्यामुळं मला 10-15 दिवस तर मला असं झालं होतं की त्यांचं फोनच मला अटेंड करताना नको व्हायचा. आणि आज माझ्या या कार्यक्रमाला सगळ्यांनी तुम्ही सहकार्य केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि तुमचे असेच माझ्यावर प्रेम राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.